नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा टॉपिक आहे बघा मराठी व्याकरणचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा टॉपिक घेणार आहोत. आणि आज जेवढे आपण शब्दसमूह घेणार आहोत, जेवढे होईल तेवढे ट्राय करते देण्याचे. आणि कंटेंट बराच मोठा आहे आणि हा शब्दसमूहाचा संग्रह आहे डॉक्टर आशालता गुटे यांच्या बुक मधला. बाळासाहेब शिंदे सरांच्या बुक मध्येही आहेत भरपूर, त्याचाही देण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा आपण टीईटीची तयारी करतो किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा हा टॉपिक महत्वाचा ठरतो. यावरती क्वेश्चन येतो, एक तरी क्वेश्चन येतो. ओके, समानार्थी, विरुद्धार्थी हे शब्दही महत्वाचे आहेत जे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. आज आपण बघणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फार कमी बोलणारा असतो अबोल. आधी जन्म घेतलेल्याला काय म्हणतात? अग्रज. देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा त्याला म्हणतात अनुष्ठान. मोजता न येण्या इतके म्हणजे काय? असंख्य आणि अगणित असते. ज्याचा थांग लागत नाही असा असतो अथांग. वर्णन न करता येण्यासारखा म्हणजे अवर्णनीय. सीमा नाही असे असीम किंवा अमर्याद. घरी पाहुणा म्हणून आलेला अतिथी असतो. ज्याला कोणी शत्रू नाही असा अजात शत्रू. ओके. अन्न देणारा अन्नदाता असतो. अनुभव नसलेला अनअनुभवी. धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण त्याला काय म्हणतात? अन्नछत्र. ज्याला विसर पडणार नाही असा अविस्मरणीय. जे साध्य होणार नाही ते असाध्य. ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम. नेक्स्ट बघा, अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक. थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य म्हणजे अतिक्रमण. कोणाच्याही पक्षात सामील न होणारा असा अपक्ष असतो. प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे अप्रत्यक्ष. ओळख नसलेला अनोळखी. एखाद्याच्या मागून जाणे म्हणजे अनुगमन. दुसऱ्याचे पाहून त्याच्यासारखे वागणे त्याला म्हणतात अनुकरण. पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व. पाऊस मुळीच न पडणे अवर्षण म्हणतात त्याला. आता सध्याचा टॉपिकच आहे अल्निनोचा, तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. तर पाऊस मुळीच न पडणे त्याला म्हणतात अवर्षण. ज्याला मरण नाही असा अमरण. ज्याला अंत नाही अमर. ज्याला मरण नाही तो अमर असतो. ज्याला अंत नाही असा अनंत. कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य. पुष्कळ पाऊस पडणे अतिवृष्टी. कमी आयुष्य असलेला अल्पजीवी. स्वतःबद्दल अभिमान बाळगणारा अभिमानी. पायात काही न घालणारा अनवानी. कधीही नाश न पावणारा अविनाशी. देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म अवतार. माहिती नसलेला अज्ञानी. जाणून घेण्यास अशक्य असे अज्ञेय. वर्तमानपत्रातील संपादिक मुख्य लेख अग्रलेख असतो. नेक्स्ट बघा, गुणधर्माचा अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे अनुवंशशास्त्र. ज्यांचे मूल्य सांगता येणार नाही असे अमूल्य असते. अनेक चांगल्या गुणांची युक्त अष्टपैलू. अनेक चांगले गुण असतात त्यांना म्हणतात अष्टपैलू. अत्यंत हट्टी पुरुष त्याला म्हणतात अडेल तंटू. डोळ्यात घालावयाचे काजळ त्याला म्हणतात अंजन. विवाह समयी नवरा नवरी मध्ये धरावयाचे वस्त्र त्याला अंतरपाठ म्हणतात. मुलाला झोप यावी म्हणून म्हणावयाचे गीत अंगाई. खूप असे आकाश त्याला म्हणतात अंतराळ. ज्याच्या बरोबर दुसऱ्याची तुलना करता येत नाही असा अप्रतिम. इतरांबरोबर बेपर्वाईने वागणारा अरेराव. स्तुती करण्यास योग्य त्याला काय म्हणतात श्लाघ्य. तेज नसलेली अवस्था अवकाळा. तेज ज्याला नाहीये त्याला म्हणतात अवकाळा आलेली आहे.
जवळ काहीही नसलेला, अकुंठित, निरुपाय अवस्थेत सापडलेला, अगणित, अगतिक, न समजण्याजोगे मालाच्या न समाजोगे त्याला म्हणतात अगम्य, मालाच्या देवघेवीच्या व्यवहारात मिळणारा मोबदला त्याला म्हणतात अडत. गावाकडे असते बघा आडत, शेतकरी आडतीत आपला माल नेऊन टाकतात, तिथे ते शासनाला माल विकतात, त्याला म्हणायचं ही अडत. व्यापारी विकत घेतात तिथे, त्याला म्हणायचं अडत. अंग राखून काम करणारा, अंगचोर, शिकण्याची आवड नसलेला, अशिक्षित राहिलेला, अक्षरशत्रू, ज्याला शिकण्याची आवड नाही असा, ज्याच्यात कोणतेही कर्तृत्व नाही असा मनुष्य, अजागळ, उपकार न जाणणारा, अनुपकारी, वनस्पतीच्या मुळाशी पाण्यासाठी केलेला खोलगट भाग त्याला म्हणतात अळे, परिचित नसलेला, अनभिज्ञ, वाईट मार्गाने जाणारा, अधोगामी, आगाऊ खर्चासाठी दिलेली रक्कम त्याला म्हणतात अनामत, धर्माला सोडून नियमबाह्य वर्तन त्याला म्हणतात अधर्म, जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मत म्हणजे अद्वैत, वाटेल त्यावेळी वाटेल ते घडणारे, अनियमित म्हणजे कोणत्याही एका वेळेला घडत नाही, मोठ्या मनुष्याच्या स्वागतासाठी उठण्याची क्रिया म्हणजे अभ्युत्थान. बघा हे महत्वाचं आहे थोडस, अभ्युत्थान म्हणतात त्याला. मोठ्या मनुष्यांच्या स्वागतासाठी उठण्याची क्रिया म्हणजे अभ्युत्थान. अनेक अवधानाकडे एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधानी, सगळीकडे त्याचं लक्ष असतं त्याला म्हणतात अष्टावधानी. नेक्स्ट बघा, स्वभावाने अतिशय तापट असा मनुष्य, आज्ञावेताळ, निरनिराळ्या राष्ट्रातील त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय, दोरीवर चालताना तोल सांभाळण्यासाठी हातात घेतलेला बांबू, आढाळ म्हणतात त्याला, दार बंद करण्यासाठी योजलेले लाकडी किंवा लोखंडी दांडा, अडसर म्हणतात त्याला, दरवाजा लावण्यासाठी वापरतात ते. नेक्स्ट बघा, पायात घालावयाचा विजयाचा तोडा त्याला आकन म्हणतात, हिमालयातून कन्याकुमारी पर्यंत असे तू हिमाचल म्हणतात त्याला, जे नाही ते आहे असे वाटणे, जे नाही ते आहे असे वाटणे म्हणजे आभास होणे. ओके. नेक्स्ट, स्वतः लिहिलेल्या स्वतः विषयाचे चरित्र, आत्मवृत्त, भले हो असे म्हणणे म्हणजे आशीर्वाद देणे, लहानपणापासून म्हाताऱ्यांपर्यंत म्हणजे अबालवृद्ध, लहानपणापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत त्याला म्हणायचं अबालवृद्ध, बरोबर की चूक, योग्य की अयोग्य हा विचार न करता ठेवलेली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. ओके. नंतर बघा, पायापासून ते डोक्यापर्यंत अपादमस्तक. नेक्स्ट, दुसऱ्याच्या ताब्यात असलेला त्याला म्हणायचं अंकित, बोलावले नसताना आलेला, आगंतुक असतो, ज्याच्याबद्दल तर्क करता येणार नाही असे अतर्क्य, जे कळण्याच्या पलीकडे आहे असे त्याला अनाकलनीय म्हणतात, ज्याला कशाचीच उपकार नाही असे अनुपम, ज्याला विकार होत नाही असे अविकारी, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा म्हणजे आकाशगंगा, जिला आई वडील नाहीत असे अनाथ, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट न टाळता येणारे, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित, न टाळता येणारे म्हणजे अपरिहार्य, हे लक्षात ठेवा. अपेक्षा नसलेली घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित, पाऊस आला वगैरे अनपेक्षित म्हणतो, न टाळता येणारे म्हणजे अपरिहार्य. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा अभिनेता असतो, स्वतःचाच फायदा पाहणारा आपलपोटी असतो. ओके, आपलपोटा. सुरक्षिततेचे दिलेले वचन म्हणजे अभय,
ज्याची कमतरता भासते ते काय असतो? अभाव असतो. ज्याची कमतरता भासते त्याला म्हणतात अभाव. पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व. कमी आयुष्य असणारा अल्पायू. अष्टहात असलेली अष्टभुजा. पूर्वी घडलेल्या हकीकतींचे वर्णन म्हणजे इतिहास. पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाडपाल्याचे आवरण म्हणजे इरले. नदीची सुरुवात होते ते ठिकाण म्हणजे उगम. सतत काम करणारा म्हणजे उद्योगी. सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे उषःकाल. नेक्स्ट बघा, वाटेल तसा पैसा खर्च करणे म्हणजे उधळपट्टी. ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत. स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा म्हणजे तो असतो उदार. दुसऱ्यांवर जिवंत राहणारा म्हणजे उपजीवी असतो. आता याच्यावर तुम्हाला दुसऱ्यांच्या जीवांवर जिवंत राहणारा असतो उपजीवी. ओके. शिल्लक राहिलेले उर्वरित. उदयाला येत असलेला उद्योन्मुख. लक्ष न दिले गेलेले उपेक्षित. ओके. जिकडे लक्ष देत नाहीत त्याला म्हणतात उपेक्षित. मरमी लागेल असा स्वर म्हणजे उपरोध. लहान मुलास प्रथम अन्न खावयास घालणारा उष्टावण. ज्याला म्हणतो आपण अन्न संस्कार. ओके. अन्नप्राशन. दुर्मिळ, अगदी दुर्मिळ झालेली वस्तू, व्यक्ती, मूर्खपणाचे मसलत देणारा. बघा, अगदी दुर्मिळ झालेली वस्तू किंवा व्यक्ती त्याला म्हणायचं उंबराचे फूल. खूप दुर्मिळ वस्तू आहे. ओके. किंवा व्यक्ती आहे. मूर्खपणाचे मसलत देणारा म्हणजे काय? उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खाचे सल्ले देतो त्याला म्हणा उंटावरचा शहाणा. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा योग्य बदल त्याला म्हणतात उत्क्रांती. सतत कृतीशील उद्योगी असणारा उद्यमशील. एखाद्याच्या शापापासून सुटका करणे उशाप म्हणतात त्याला. मनाला वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी. विशिष्ट हवामानाचा कालखंड ऋतू. काहीही कष्ट न करता आयते बसून खाणे त्याला म्हणतात ऐत खाऊ. दुसऱ्यामध्ये न मिसळणारी एकलकोंडी लोक असतात. एक कंटाळवाणे लांबलचक भाषण म्हणजे एरंड्याचे गुऱ्हाळ असं म्हणायचं. कंटाळवाणे लांबवाचक भाषण त्याला म्हणायचं एरंड्याचे गुऱ्हाळ. भरपूर मोठा विस्तार असलेले एस्पेस. देवालयाचे शिखराचे टोक म्हणजे कळस. अत्यंत उदार मनुष्य कर्णाचा अवतार. काही निमित्त काढून आपापसात कळीचा कलह माजवणारा त्याला म्हणायचं कळीचा नारद. ओके. फारच दुर्मिळ पुष्कळ काळाने येणारी संधी त्याला म्हणायचं षष्टीचा योग. सतत कष्ट करणारा असतो कष्टाळू. एकाकी होणारा बदल म्हणजे क्रांती. काळोख म्हणजे कृष्ण पक्ष. धान्य साठवण्याची जागा म्हणजे कोठार. ओके. अंकुचित मनाचा म्हणजे कुपमंडूक. कुळाला तेज प्राप्त करून देणारा कुलदीपक. नेक्स्ट बघा, इंद्राचा खजिनदार अतिशय संपत्तिमान पुरुष म्हणजे कुबेर. फार झोपाळू असतो कुंभकर्ण. आपापसात हळूच बोलणे म्हणजे कुजबुज करणे. प्रारब्ध योगाने कंटाळा येण्याजोगे कार्य जे गळ्यात पडते ते कर्म कटकट. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढचे अलंकार शेअर करते मित्रांनो. थँक्यू.